नितीन गडकरी माझ्यासोबत आहेत आणि ॲग्रोव्हिजन हे स्वप्न 16 वर्षापूर्वी पाहिलं होतं आणि आज या एक्झिबिशनमध्ये अमेरिकेतून मायक्रोसॉफ्टच्या कंपनीचे प्रतिनिधीसुद्धा आलेले आहे आणि जगविख्यात जेवढ्या ट्रॅक्टर कंपनी असतील, गॅस कंपनी असतील, इथेनॉल कंपन्या असतील, त्या सगळ्या आलेल्या आहे. सर, अभिनंदन तुमचं. 16 वर्षापूर्वी नागपूरमध्ये अशा पद्धतीचं एक्झिबिशन सोडा. साध्या एक्झिबिशनसाठी नाशिक पुण्याला जावं लागत होतं, टी व्हीवरती जाहिराती यायच्या. आज 16व्या वर्षी आपण पाहतोय मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या इथं आलेल्या आहे. तुमचा आनंद काय आहे तो तुम्ही व्यक्त करा. नाही, आता आम्ही कुठे जात नाही, पण भारतातले सगळे लोक इकडे यायला लागले, निर्णय राज्यातली पण. आणि आत्ताच कृषी मंत्र्यांनी सांगितलं की मी कृषी मंत्री म्हणून तुम्हाला सांगतो की देशात एवढं चांगलं प्रदर्शन कुठेच होत नाही आणि मला आता हे मध्य प्रदेशमध्ये घ्यायचं आहे, मला मदत करा. याचा अर्थ या प्रदर्शनाचा रिस्पॉन्स चांगला आहे. अजून आम्ही मोठ्या प्रमाणाचा एक्सपर्टाईज गोळा करतो आहे, कारण कसं आहे, एक संत्र्याचा एक्सपर्ट आहे, एक कापसाचा आहे, एक GM सीड्सचा आहे, एक फ्रूट व्हेजिटेबलचा आहे, प्रोसेसिंग प्लांट आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी आहे. त्या सगळ्यांना एका ठिकाणी आणणं आणि त्यांना इन्व्हॉल्व करणं खूप कठीण काम आहे. आता मी तर खूप कमी काम करतो, पण रवी बोरटकर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दिवेसाहेब, नितीन कुलकर्णी, बाकी सगळे लोक 5-5, 6-6 महिने मेहनत करतात. संत्र्यामध्ये श्रीधरराव ठाकरे हे सगळी लोकं आहेत, की प्रत्येकजण त्या ह्याच्यातून काम करतात आहेत आणि या सगळ्यांच्या ह्याच्यातून प्रयत्नातून आणि शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनातून ते रिस्पॉन्स द्यायला लागले, विश्वासार्हता तयार झाली. आणि मी पहिले म्हणून फुकट नाही द्यायचं काही, लोकांनी आलं पाहिजे आणि म्हणजे त्याचं महत्त्व लोकांना कळलं. तर एक खूपच चांगला रिस्पॉन्स आहे. सर, 35-40 वर्षापासून तुम्ही इथेनॉल संदर्भात बोलतायत. आता CBG कंप्रेस बायोगॅसपर्यंत आपल्या गाड्यांमध्ये आपण भरतोय. आपण जेव्हा गाडी भरतो तेव्हा ते सांगतात CBG उपलब्ध आहे. त्यामुळे 35-40 वर्ष तुम्हाला संघर्ष करावा लागला. पोट तिडकीनं तुम्ही सगळं सांगतायत आणि आता ज्या गाड्या ज्या आहे त्या सगळ्या आलेल्या इंजन, फ्लेक्स इंजन सगळं बदललेलं आहे. त्यामुळे भारताच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल या सगळ्या संदर्भात, तेव्हा तेव्हा हे सगळं लिहिलं जाईल. पहिली गोष्ट अशी की आपल्या देशात 22 लाख कोटी रुपये हे केवळ फॉसिल फ्युएलच्या इम्पोर्ट करता आपण खर्च करतो. 22 लाख कोटी म्हणजे महाराष्ट्राचं बजेट आहे त्याच्या दुप्पट तिप्पट बजेट देशाच्या बाहेर चाललं. आणि आपण हे पैसे जर वाचवले ते इंडियन इकॉनॉमीत गेले तर शेतकऱ्यांना मिळावे, शेतकरी यातून समृद्ध संपन्न व्हावा, ही माझी कल्पना होती. पण मी याच्याकरता आज 2004-20 वर्षापासून सतत प्रयत्न करतो आहे. लोकांनी मला वेड्यातच काढलं, वर्तमानपत्रांनी हसी मजाक उडवली त्याची, हे कधी होणार आहे, शेतकरी इंधनदाता केव्हा होणार, काय होणार. आता हे सगळं पाहायला लागतं. माझ्याबरोबरचे लोक, पार्टीतले लोक म्हणजे कशाला बोलताय, कुठून होणार आहे. पण आता हे व्हायला लागलं हे चित्र, तर मला याचं समाधान आहे. अर्थात मला त्याने कोणी टीका केली किंवा कोणी विरोध केला त्याची नाराजी नाही आहे. देशाकरता आणि शेतकऱ्याकरता मला जी काही कमिटमेंट आहे त्यातून मी बोलत राहिलो, करत राहिलो, हळूहळू हे पूर्ण होत आहे, याचा मला आनंद आणि समाधान. सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे, सांडपाणी जे आहे ते सांडपाण्यावर प्रक्रिया करून गॅस तयार केला जाऊ शकतो, याही संदर्भात तुम्ही खूप वर्षापासून बोलताय. आता CBGपर्यंत कंप्रेस बायोगॅस उपलब्ध झाला आहे. बायोगॅसचे मोठे प्लांट्स पाहिले आम्ही इथे, बलूनसारखे काही बायोगॅस आहे. भारतातला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्ही बोलताय सांडपाणी कसं नाही, सांडपाण्यापासून मिथेन काढायचा, मिथेनमधून CO2 अलग करून हायड्रोजन काढायचा. आणि इथेही बघा तुम्ही, इथे एका ट्रॅक्टर कंपनीने एक ॲग्रिकल्चर हे ट्रॅक्टर हे हायड्रोजनवर चालणारा तर प्रतिकृती केली आहे तिथे. आणि भविष्य हायड्रोजन आहे. हायड्रोजन इज अ फ्युएल फॉर द फ्युचर. आणि भारत हा ऊर्जेला आयात करणारा नाही, निर्यात करणारा देश बनेल. 22 लाख कोटीचा वाचतीलच, उलटे 15 लाख कोटी एक्सपोर्ट वाढेल. आणि हा देश आणि हे सगळं शेतकऱ्यांनी करावं ही माझी इच्छा आहे. कठीण आहे पण असंभव नाही, हे नक्की यशस्वी आहे. पण तुमच्यावर टीका हीच होऊ लागली आहे की तुम्ही जे 20-25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी इथेनॉल सांगत होतात ते तुम्ही आज सांडपाणी सांगतायत आणि सांडपाणी नद्यांमध्ये मिसळतं आहे, पाण्यामध्ये येतं आहे. त्यामुळे तुमचा पुढच्या 15-20 वर्षाचा फोकस हा सांडपाणी कसं फ्युल बनेल यासाठी असेल. 2027पर्यंत सगळी सॉलिड म्युनिसिपल वेस्ट सॅग्रिगेट करून रस्त्यात टाकणार आहे. आत्तापर्यंत 80 लाख टन वेस्ट ऑलरेडी टाकलेली आहे. हेही लोकांचा विश्वास बसत. 9 वर्षापूर्वी टॉयलेटचं पाणी नागपूर महापालिका ही देशातली पहिली आहे की ती आपण विकून आज कोराडी खापरखेडा पॉवर प्लांटला दिलं. आता त्या पाण्यातून मिथेन काढणं, कारण काय होतं, ते पाणी एका लेवलचं नाही राहत. कधी ते कॉन्सन्ट्रेटेड असतं म्हणजे संडासचं प्युअर पाणी येतं, कधी पावसाळ्यात त्याच्यात पावसाचं पाणी मिळतं, त्यामुळे ते डायल्यूट होतं. त्यामुळे त्याच्यातून बायोडायजेस्टरमध्ये टाकून मिथेन काढणं, CO2 अलग करणं. आणि आता तर मला काही घोषणा करायची नाही, पण माझ्याकडे 8 दिवसांनी एक गॅस स्टोव येणार आहे.
गॅस तो पाण्यामधून हायड्रोजन तयार होऊन माझा गॅस चालेल. तो पाहायला मी तुम्हाला 8 दिवसांनी बोलले. धन्यवाद. आपण पाहू शकतो 16 वर्ष झाले आणि ॲग्रोव्हिजन जे आहे त्या आता मायक्रोसॉफ्ट आणि AI पर्यंत टेक्नॉलॉजी पोहोचली आहे, जी टेक्नॉलॉजी ट्रॅक्टरपासून सुरू झाली होती. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.